इथं राहिले वाटतं. अरे त्या आल्या शेतीच्या काल प्रपोज केला होता. 800 तोंड बघून नाही बोलली. 800 बी घेऊन जातो, गोरा मुखडा बी घेऊन जातो. तिथं तिला हाय केव्हा टिकणं अख्ख्या गावात यायला तिथे नादात अख्खा 10 रुपयाचा पाव डब्बाच संपवला. आणि वाटतं गावात आहे मोबाईल टावर. हा बिस्किट आहे शुद्धीचा रवर. असं शिक्कावून टीव्ही न गालावर तर दाखवील मग या सुटीची पावर. लवर म्हणे लवर. ती तुला बोलली होती ना तोंड बघून ये म्हणून. मग हो की आता बघ की किती गोरा चेहरा आहे. गोरा गोरा होऊन आलाय बघा दार्शक थोबाड. बिस्किटा कोळसा किती जरी उघडला ना शेवटी काळा तर काळाच असतो. गोरा म्हणे. काय शुटी आहे तो आता प्रेम बघितलं तर बिस्किटचा राग बघ. आमल्या ओ कामल्या कार की शर्ट आहे. अवघड आहे बाबा. हात वर कर. बिस्किट खाली. ए उदराचे पिल्ला अरे गब्बस की जरा. अंघोळ घालताना माझा राजा पण एवढी वळवळ करत नाही. कोण रे कमल्या राजा? अरे माझं कुत्र. मला मारलं. काय कमल्यावर मार लागतो. अरे बापा समोर तर खोटं नको बोलला का. कसला अवघणी काय ठेचाल मला घातलंय. उगा मारायचं काम नाही. पैसे द्या जातो माझं मी. कशाचे पैसे? कशाचे पैसे? चिखल्यात लोल्यावर रेड फुगत धुतलाय तुमचं काय 20 रुपये ठरलेत ना. 20 रुपये तुला 20 फाट केलं आता. दोन्ही मारायला लागले. कमल्या मला कुत्रा म्हणतो नाही जिरवलं का नाही तुझा पक्का नाही. आणि हो 31 वय म्हातार बाबा. डोक्यात काय उवांचा गोटा केलं तर काय. ते आमल्या एवढं केस तर आहे ते डोक्यात वा निघले मग तुझ. हो म्हातार बाबा मग काय मी मुंगे मारून ठेवल्यात वय दगडावर. हा मला काय माहिती बाबा तो स्वतःच्या मुंगे टाकलेत कवा टाकलेत. ओ म्हातार बाबा तसला खोट्या व्यवहार मी नाही करत. खोटे वाटत असेल तर हे घ्या टेस्ट करा. नको मला काय. तू माझे भाई मग तूच बाजू खा. ओ म्हातार बाबा अहो ऐका की. अहो ऐका तर खरं माझं. आपलं म्हातारं होतं पैसे पण नाही दिलं. आमल्या अरे बसलं बसलं का लय उभा मारलं तू. अरे मी नाही मारले बाबा. ती म्हातारं माझीच मारून गेले. अरे म्हाताऱ्यानं तुला मारलं. मी बारका पोराचा मार खाऊन आलो. अरे बिस्किटा असं काय पिसल कुत्रा मागे सारखं लागलं पळत आलाय तू. बदला घ्यायचा बदला. तर शिट्याने बघली ना हा प्रेमान नाका दिला. बदला घ्या. याला अंधारात पण कोणी होकर देणार नाही. चला दिवसा प्रपोज करायला. अरे बदला नको बिस्किटा. त्या लय डेंजर आहेत. त्यांनी आम्हाला पण एकदा धडा शिकवला होता. काय सांगतो तुला ऐक. काय सांगू मामा. शहराकडे चाललो होतो. गावाबाहेर एक बेवारस म्हातारा मरून पडलं होतं. तर म्हणलं थोडं पुण्य मिळेल त्याला स्मशानात घेऊन चाललो. अरे पुण्याचं काम आहे की. हे घे हे घे माझी वर्ग हे घे. अरे आमऱ्या कोणाचं पेट चालवलंय. काय सांगू मावशे. बेवारस म्हातारा आहे. स्मशानात घेऊन चाललोय त्याला. एक 50-100 असेल तर बघ की मातीसाठी. तेवढंच पुण्य मिळेल तुला. असं म्हणतोय. बरोबर नीट पोचव बाबा त्याला. धर घेऊन जा. तू काळजीच करू नको बघ मावशे. तुझ्या पैशाला चांगलंच मिळालं होतं मी. तू जर उद्या उलटली तुझ्या मैत्रीचे पैसे मीच गोळा करीन. हा लय शाना गेला. चल तर तिकडे बघा. आता ते बेवारस म्हातार आहे. माझ्यात चाललो होतो. मी बी येतोय. तुम्हाला काय कळतंय तुझे.
चल. आईला हे नासका कोण टपकला म्हणाचं आणि हे दोन उतारी कुठे घेऊन चाललेत. ए आंब्या थांब जरा. काय रे आंब्या काय गडबड चालू नेमकी? हा अहो आता काय सांगू तुम्हाला सरपंच. आता का हाय ती सांग की आंबल्या. तो निराधार म्हातारा आहे. आता तेच सांगितलं की सरपंच. मी काय हॅबरीत बोललो. अरे त्याला आधार नाही तर तुमच्या पाठीवर काय करते मड का तुम्हीच मारलाय म्हाताऱ्याला? अहो काय बी काय बोलता सरपंच. तो त्याच्या मरणाने मिळालाय. चला 500 रुपये द्या त्याला माती द्यायची वर्गणी. 500? अरे ते का माझा सासरा होता का माझा भाऊ होता? अरे माझ्या मी सासऱ्याची माती 10व्या साईड मी उरकली 500 मध्ये. अहो सरपंच तुम्हाला जमतं द्यायला 500 का ठेवू परत वाड्यावर नेऊन? हा चल रे फिरव. अरे हे लगेच कुठं वाड्यावर? हे घे 500 जाळा म्हातारला चांगलं व्यवस्थिर. हा काय सांगतोय? हा आणि ह्या बारीच मतदान मला द्यायचं लक्षात ठेव. हा ओके जावा. काळजी करू. चांगलं काम करता तुम्ही गावात. कुठे फिरताय तुम्ही? तुम्हाला केव्हा सांगितले वाडा आणायला? अरे माझी गुरु तिथं उपाशी मेली आणि तुम्ही काय इथं बोंबलत फिरताय? काय ते कोण मेलं? नाही काय नाही ते काय नाही. वाडा घेऊन फिरताय आता गो बाया. इथं तर म्हातारा होतं. इथं तर वाडा आहे. म्हातारा गेलं कुठं? तिथं म्हातारा होतं की. आमल्या होय की आपलं पितळ उघडं पडलं.